आता बघूयात पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। पुणे पालिका निवडणुकीसाठी लवकरच प्रभाग निहाय मतदार याद्या तयार केल्या जाणार। पुणे शहरात 35 लाख जण बजावणार मतदानाचा हक्क। दरम्यान 1 जुलैची मतदार यादी अंतिम मानली जाणार। पीएचडीसाठी पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या तसंच पेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार। विद्यार्थ्यांना 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यान संशोधन केंद्र निवडावं लागणार असून त्यानंतर विद्यापीठाकडून मुलाखती घेतल्या जाणार। पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या चांदेमध्ये पीएमआरडीएचे क्षेत्रीय कार्यालय सुरू, तर कार्यालयामुळे मुळशी परिसरातील नागरिकांचा औंध आणि अकोर्डीपर्यंतचा प्रवासाचा वेळ वाचणार। प्रशासनिक कामकाज अधिक सुलभ आणि वेगवान होणार। दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे विमानतळावरून आता जास्तीच्या उड्डाणांची व्यवस्था। सुरक्षा तपासणीसाठी अधिकच सीआयएसएफचं मनुष्यबळ तैनात, तर 3 तास आधीच विमानतळावर पोहोचा। विमानतळ प्रशासनाच्या महत्त्वाच्या सूचना। पुण्यात शेअर मार्केटमध्ये जास्तीच्या परताव्याच्या आमिषापोटी ज्येष्ठ नागरिकाची 3,66,00,000ची फसवणूक। 52 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल। पुण्यातील बावधन परिसरामध्ये पिण्यासाठी अपायकारक असणारा कोलिफॉर्म जीवाणू आढळला। महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बावधन परिसरातील 6,000 घरांचं तातडीनं सर्वेक्षण। सर्वेक्षणामध्ये 93 पाण्याच्या नमुन्यांपैकी 13 नमुने दूषित आढळले। पुण्यातील खडकवासलामधील यशवंत विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अशोक मते यांच्याकडून मराठवाडा पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाला मदत। 1 लाख रुपयांचा धनादेशही सुपूर्द। पुण्यामध्ये कृषी पीएचडीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित। सरकारनं आश्वासन देऊन सुद्धा शिष्यवृत्ती न मिळाल्यानं विद्यार्थी नाराज। विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनानं आंदोलनाची परवानगी नाकारली।